गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. कैशान सगळी बहीण होत सगळ्यांना. आज सकाळी माझा डेली रुटीन चालू केला. आज बघितलं तर 130.70. तर येस, प्रोग्रेस चालू आहे. मजा येते, खूप बरं वाटतं आहे आणि तेवढाच मोटिवेट होते. बिकॉज रोज थोडं थोडं वजन कमी होतं आहे. नाही झालं तरी चालेल, आपण काय स्टॉप होणार नाही. कंटिन्यू रेवायचंच आपल्याला काही इलाज नाही. तर डेली रुटीन सारखंच. परत ॲपल सायडर विनेगर ॲक्च्युली खूप हेल्प करते. ते पण स्पेशली गरम पाणी शिकायचं. आपली चरबी निघली आणि वॉक करताना बराच घाम येतं. म्हणून ॲपल सायडर विनेगर तुम्ही चालू कराल ॲटलिस्ट सकाळचं उठल्यावरती खाली पोटी, खूप बरं होईल. आज ॲक्च्युली माझे पायाला खूप 2 ब्लिस्टर जाईल. ते आवरत दुखत होतं. तर माझं मन होत नव्हतं, तर मला चालायला होत नव्हतं ॲक्च्युली. म्हणून आज बुटं चेंज केली, स्केचेस घातली. बिकॉज पाणी पण नाही पडत होता. तर बोलू ठीक आहे, आज आपण ही बुटं घालून बघूया. थोडा पाय दुखत होता आणि ग्राउंडची एंट्री फ्रेश विथ लिटल पेन, पण चाललं आहे, मजा येईल. पण आता मला वॉक करायला खूप बरं वाटतं. आणि आवरच की एक मला खूप बेकार वाटलं. हसाल सगळीजणं, पण काय सांगू तुम्हाला. माझे पुढे एक माणूस वॉक करत होता हेडफोन्स पाणी घालून, आणि मी त्याच्या पाठीच होतो. म्हणजे तेवढा पण पाठी नाही, जरा असा लांब होतो. आणि जोशी बॉम्ब सोडला त्याने. बॉम्ब सोडलं तर साला आजूबाजूला बघत पण नाही, इथं आपला चालला आहे. मी साईडला त्याला बघत गेलो ऐसा, त्याची मी ध्यानच नाही, इग्नोर केलं मला त्याने. तर ते एक होता इन्सिडेंट आज वॉक करताना. आणि कालोख पण केलं तर मला असं वाटलं की आज पाणी पडते वाट लागणार आहे बोललो. जॅकेट नाही, काय नाही, बुटं पण. ही तोंडाची एक्सरसाइज करा गाईज. कवा पण बसताना पाणी नॉर्मल तुम्ही कवा पण फ्री असेल तेव्हा आपला जो तोंडाचा फॅट आहे ना, तो खूप कमी होतं. हे पहिला मी करायचो आणि तुम्हाला दिसेल असते. आणि लास्ट मस्तपैकी आपला बैसलो, जसं मला त्या प्रिन्सनी सांगितलं असं बैसाला, आणि थोडा योगा चालू केला. पण गाईज तुम्हाला सांगू एक वार्ता, तुम्ही पण चालू करा. आता मी मोठं पण नाही करत का, आता चालू केल्यामुळे मी जरा आता खूप उडते. पण तुम्ही व्हेरी ऑनेस्ट, खरोखर पुरा दिस तुमचा बरं जातं आणि ॲक्टिव्ह राहता तुम्ही, आणि तुमचीच हेल्थ इम्प्रूव्ह होईल ना थोडंसं वर्कआउट केल्यावरती. तर त्याचा पण मी 5 किलोमीटर आणि 518 कॅलरीज बंद केले. ॲक्च्युली मी डेफिशिट करते, कमसे कम 1500 कॅलरीज खाते आणि त्याच्यामध्ये 500 मी डिडक्ट करते. हे माझं रोजचं पाणी पिवायचं हे आहे. पाणी 1 ग्लास पिला तर त्याला 1 मार्क करतो. तसंच घरा पोचलो, पोराला घेतली, सँडल पाणी घातली, बिकॉज स्कूलला जायचं होतं. आणि 8:30ला त्याचा स्कूलचं गेट बंद होतं. आय मीन 8:45 वाजता. तर 8:30ला आम्ही लगेच निघतो. फटाफट निघालो. स्कूलला पोचून विचार केला आज मस्त काहीतरी हेल्दी ब्रेकफास्ट करते. आज मूड होता. ॲक्टिव्ह असल्यावर तर मी काही ना काय चालूच करतो बनवायचं. तर कॅरेट आणि चिलीज आणि एक बॉईल बटाटा होता घरामध्ये. तर त्याच्याशी मी आज विचार केला, चला आज पोहा करते जरा कॅरेट घालून. कॅप्सिकम पण घालणार होतो, पण मगशी मम्मी बोलली कॅप्सिकम घालू नको, तो बरोबर नाही लागणार. मग ती आयडिया ड्रॉप केली. हे मी ॲक्च्युली 2x मी केले, थोडा फास्ट व्हिडिओ थोडा मोठा झाला. बिकॉज मी खूप ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा क्लिप्स टाकलेले आहेत पुरे दिवसाचे. तर त्यासाठी थोडंसं आज थोडासा व्हिडिओ लॉंग झाला आहे. गाजर कापी ते बघा कैसा. थोडी सवय आहे गाजर कापाची, आणि थोडं सगळं बारीक केलं मी ऐसा, आणि बऱ्यापैकी बारीक करून त्याला चॉप केलं. मम्मीने पण मला खूप हेल्प केलं.
आणि वाईफ पण मला खूप सपोर्ट आहे. घरांची लोक खूप सपोर्ट करतात. डॅडी पण माझा व्हिडिओ काढतं, मम्मी माझी व्हिडिओ काढतं. मम्मीला बोलू मला या पाहिजे बनवून, तिला आज तरी बोलू मला सांच्याला आज फिश कटलेस कर, तर तिने मला सगळं बॅटर रेडी करून फिश कटलेस पण रेडी ठेवले करून, तर मला सांचा ती फिश कटलेस बनवून देणार आहे. तर या सपोर्ट पाहिजे घरच्यांचा, बिकॉज घरच्यांनी जर सपोर्ट नाही केलं तर काही नाही होणार, ऐसा आहे. त्यासाठी सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुमची जे तुम्ही कवर स्वतःला मोटिवेट करता. आता मी आवडे टाईम हार मानले आहे, चालू करून हार मानले आहे. पण या टायमाला मी विचार केला नाही. आता मी या टायमाला एक व्हिडिओ ब्लॉगच चालू करते रोजचं, ताकी जर मी गिवअप केलं तर लोक पण माझ्यात हसले पाहिजे, आहे सर. तर या टायमाला मी एकदम फर्म आहे की नाही, मला काय पण करून करायचंच आणि दाखरीन सगळ्यांना करून, का आपण कोण पण वेट लॉस करू शकते. आता तुम्ही बघालच पहिल्या दिवसा माझं 134 पॉईंट काहीतरी 40 होतं, आणि आता झालं आहे माझं वेट 130.40 आय थिंक, काहीतरी झालं आहे याचं. तर खरोखर रोज वेट कमी होत चाललं आहे. तर यो माझा स्टाईलचा पोहा गाजर बिजर घालून, तर मी थोडंफार जेवण पण करतो, तुम्हाला माहिती पडेल असते. तर मी ब्रेकफास्टला पोहा केला सगळ्यांसाठी, आणि सगळ्यांना माहिती आहे, तर माझा जवळ डाएट बीट पण चालू असतं ना, तर मग मी काही ना काही चालू करतो घरामध्ये बनवायचं, मग सगळे हॅपी होतात. आणि बिजी वार्ता गाईज, मी काय असा आलतू फालतू डाएट एकदम भारींचा डाएट बीट करत नाही. तुम्ही बघतच आहात माझा डाएट आहे तो सगळं घरांचंच आहे. जे पण घरामध्ये आहे ते मी खाते, आणि त्याच्याशी मला खूप मदत भेटते, आणि खूप हेल्प भेटते मला त्याच्याशी. हे केलं होती खाला होतीच गेलो माझे पोरांना आणायला मी स्कूल म्हणशी. How was the day? It was nice. It was nice? Yes. What you did in school? Someone pinned to the tail down, and then I took it up, and then I gave it to my trainer. Okay, that's a very nice thing you did. Good. तो बोलते कोणाची तरी पेन्सिल पडली, त्या पोराला मी पेन्सिल उचलून दिली, बोलू बरं काम केलंस. तर एक फ्रूट खाल्लं मी अर्धा तास पहिला जेवायचे पहिला, आणि जेवायला माझं सेम रोजचं सॅलड, गवारची भाजी, 2 ज्वारीच्या रोट्या, आणि कोलबीचा आंबट केलं होतं मम्मीने. पण त्याच्यामधचा जो दुधी होता ना, मी ते दुधीच खाल्लं, मी कोलबी खालीच नाही. आणि ॲज तुम्हाला बोललो माझ्या मम्मीने फिश कटलेस केलं होतं, तर मजा आली खावायला. तर आय होप गाईज माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. लाईक करा, सबस्क्राईब करा.